नमस्कार मित्रांनो, एम-एस-आर-टी सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहेत। आजचा विषय आहे मित्रांनो, अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात नियोजित वेळेवर हजर राहण्याबाबत व पूर्व मजुरी घेऊन रजा उपभोगण्याबाबत, तसेच आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अपडेट आणि परिपत्रके पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना फॉरवर्ड करायला सुद्धा विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ चालू करूयात। परिपत्रक आहे क्रमांक राप कर्मवर्ग मुख्य 3923, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉक्टर आनंदराव नायर मार्ग, मुंबई 400008। दिनांक आहे 3 डिसेंबर 2020। माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे कार्यालय, माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापक संचालक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे कार्यालय, सचिव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, महाव्यवस्थापक भंडार व खरेदी, महाव्यवस्थापक यंत्र अभियंता, महाव्यवस्थापक वाहतूक, महाव्यवस्थापक नियोजन व पणन, विधी सल्लागार वर्ग 1, मुख्य सांख्यिकी अधिकारी, उपमहाव्यवस्थापक बांधकाम, उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक 1 कुर्ला आणि मुंबई, नियंत्रण समिती क्रमांक 2, नियंत्रण समिती क्रमांक 3, कर्मचारी वर्ग खाते अधिकारी सेवा मंडळ। तर विषय आहे मित्रांनो आपला आजचा, अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कार्यालयात नियोजित वेळेवर हजर राहण्याबाबत व पूर्व मजुरी घेऊन रजा उपभोगण्याबाबत। संदर्भ आहे कार्यालयीन आदेश क्रमांक 6/2018, पत्र क्रमांक राप कर्मवर्ग आस्था मुख्य 22/17, दिनांक 11/4/2018। तसेच आपण विषयाच्या नंतर वळूयात परिच्छेद क्रमांक 1 कडे। असे निदर्शनात आले आहे की बहुतांश खात्यातील किंवा शाखेतील अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या नियोजित वेळे कार्यालयात उपस्थित नसतात। तसेच बहुतांश खात्यातील किंवा शाखेतील अधिकारी किंवा कर्मचारी नियोजित वेळेपेक्षा उशिरा येतात व नियोजित वेळेआधी निघून जातात। परिच्छेद क्रमांक 2 पाहूयात मित्रांनो। संदर्भित कार्यालयीन आदेशानुसार यापूर्वी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याबाबत नियोजित कर्तव्यावर वेळेवर हजर राहण्याबाबत तसेच पूर्व मजुरी घेऊन रजा उपभोगण्याबाबत सूचना प्रसारित करण्यात आलेल्या होत्या। तथापि सदर बाब गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही। कार्यालयात नियोजित कर्तव्यासाठी हजर राहणे कार्यालयीन शिस्तीची बाब असून ती आपल्या कार्यसंस्कृतीची अविभाज्य घटक आहे। परिच्छेद क्रमांक 3 मध्ये पाहूयात मित्रांनो। यास्तव पुन्हा खालीलप्रमाणे सूचना प्रसारित करण्यात येत आहे। यापुढे प्रत्येक खात्यातील शाखेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यालयीन वेळ वर्ग 3 करिता सकाळी 9:45 ते संध्याकाळी 5:30 व वर्ग 4 बाबत सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 राहील व वर्ग 3 बाबत सकाळी 9:55 पर्यंत व वर्ग 4 बाबत 9:40 वाजता हजेरी पत्रक बंद केले जाईल। त्यानंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांस विलंब हजेरीपटावर सही करण्याची मुभा राहणार नाही व सदरचा कर्मचारी त्या दिवशी कामावर नाही असे गृहीत धरण्यात येईल। तसेच मित्रांनो, प्रत्येक खात्यातील किंवा शाखेतील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेचा तपशील दिलेला आहे। क्रमांक 1 वर्ग 3 कर्मचाऱ्यांची वेळ 9:45 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे। वर्ग 4 कर्मचाऱ्यांची वेळ आहे 9:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे। वर्ग 3 कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकाची बंद वेळ 9:55 वाजता आहे आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकांची बंद वेळ ही 9:40 वाजता आहे। तसेच परिच्छेद क्रमांक 4 मध्ये पाहूयात मित्रांनो। याशिवाय प्रत्येक खात्यातील
किंवा शाखेतील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याने वरील प्रमाणे सूचनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच खालील सूचनांची देखील अंमलबजावणी करायची आहे. परिच्छेद क्रमांक 5 मध्ये पाहूयात मित्रांनो. विलंबाने उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 1 महिन्यातील 3 विलंबासाठी 1 दिवस याप्रमाणे नैमित्तिक रजा कपात करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांची खाती नैमित्तिक रजा शिल्लक नसेल अशा कर्मचाऱ्यांची अर्जित रजा कपात करण्यात येईल. ज्या कर्मचाऱ्यांवर वारंवार वरीलप्रमाणे कारवाई करण्याची वेळ आल्यास अशा कर्मचाऱ्यावर शिस्त व अपील कार्यपद्धतीनुसार कारवाई केल्या जाईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच परिच्छेद क्रमांक 6 मध्ये पाहूयात मित्रांनो. त्याचप्रमाणे प्रत्येक खात्यातील किंवा शाखेतील अधिकारी किंवा कर्मचारी हे पूर्व परवानगीशिवाय रजा मंजूर करून न घेता कर्तव्यावर अनुपस्थित राहतात. यापुढे सर्व पूर्व संमतीशिवाय व रजा मंजूर न करता अनुपस्थित राहिल्यास त्यांची गंभीर दखल घेण्यात येईल. तसेच सदर कर्मचारी किंवा कर्मचारी यांचा ते नियोजित कर्तव्यावर विना अर्ज अथवा पूर्व परवानगी न घेतल्याचे आढळून आल्यास सदर दिवसांची अनुपस्थित समजण्यास येईल. तसेच परिच्छेद क्रमांक 7 मध्ये पाहूयात मित्रांनो. आपल्या खात्यातील कर्मचारी किंवा अधिकारी यांना काही कार्यालयीन कामासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर जावे लागल्यास तशी संबंधिताने हालचाल नोंदवहीमध्ये नोंद करून बाहेर जावे. एखाद्या कर्मचारी हालचाल नोंदवहीवर नोंद न करता बाहेर गेल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाखा प्रमुख यांची राहील. तसेच परिच्छेद क्रमांक 7 मध्ये पाहूयात. वरील सूचना सर्व अधिकारी, शाखा प्रमुख, पर्यवेक्षक, सर्व कर्मचारी वृंद यांचे निदर्शनास आणून देण्यात यावी. सदरची बाब सर्वांनी गांभीर्याने घेऊन आपापल्या खाते किंवा शाखेमार्फत कार्यवाही करण्यात यावी. सदर परिपत्रकाची पोच या कार्यालयात पाठवण्यात यावी. महाव्यवस्थापक शिलेंद्र चव्हाण. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आणि नवनवीन असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आपले जे काही ST कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.